नमस्कार, मी वैशाली मधुरभोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला पालकापासून मस्त अशी आगळीवेगळी रेसिपी करून दाखवणार आहे। लहान मुलं पालक खात नाही तर त्यांना ही रेसिपी तुम्ही आवर्जून करून द्या। खूप जबरदस्त ही रेसिपी होते आणि खायला तर खूप छान अशी ही लागते। चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज वैशाली मधुरभोज या रेसिपीला सबस्क्राइब करा आणि खरंच सांगते व्हिडिओ खूप इंटरेस्टेड आहे, त्यामुळे आधीच व्हिडिओला लाईक करा। तर इथे मी हे 1 वाटी पालक घेतलाय। तर पालकाला मी असं बारीक चिरून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता या पद्धतीने मी असं बारीक असं जितकं बारीक चिरता येतं तेवढं बारीक असं हा पालक चिरून घेतलेला आहे। आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आणि या पालकाला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। मिठामुळे पालक खूप लवकर असा नरम पडायला लागतो। तर या ठिकाणी बघा मी हे पूर्ण असं मीठ लावून घेतलेलं आहे आणि यावर एक झाकण लावून आपल्याला हे 4 ते 5 मिनिट असंच ठेवायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता तर बघा आपला पालक खूप छान असं सॉफ्ट झालेला आहे आणि याला छान असं पाणी सुटलेलं आहे। हे बघा, तर या ठिकाणी बघू शकता। आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालूयात। तर इथे मी हे 1 वाटी गव्हाचं पीठ घालते। आता यामध्ये अर्धी वाटी आपण रवा घालणार आहोत। तर इथे मी हा बारीक रवा घेतलेला आहे। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा घेतला तरी चालतो। आता यामध्ये मी 2 चमचा तूप घालत आहे। जर तुमच्याकडे तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालतं। तर हे तूप मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी पाऊण चमचा ओवा घेतलेला आहे आणि हा ओवा आपल्याला हाताने असा क्रश करून घ्यायचा, म्हणजे याचा फ्लेवर खूप छान असा येतो। हे बघा, सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे। 2 चमचा तीळ घालायचं यामध्ये। तिळाने खूप छान असं त्याला चव येते। आता यामध्ये मी हे 2 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं आहे। 2 चमचा धने पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, थोडीशी जिरे, साधारण हे पाऊण चमचा जिरे आहेत आणि थोडीशी हळद घालायची आहे। आता हे सगळे यामध्ये टाकून घेऊया आपण आणि यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। तर मीठ थोडंच घाला, कारण की आपण पालकला देखील मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडंच मीठ घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर हा पालक यामध्ये छान सॉफ्ट होतो, म्हणजे चांगला असा नरम झालेला आहे। पालकला असं खूप जास्त असं मळून घ्यायचं आपल्याला। हे बघा, आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालूयात। थोडं थोडंच पाणी घालायचं आहे, खूप जास्तचं पाणी घालायचं नाही आपल्याला। आणि याला व्यवस्थित आपण हे पीठ मळून घ्यायचे। जसं आपण कणिक मळून घेतो अगदी तसंच पीठ हे मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा मस्त असं आपलं हे पीठ इथं मळून तयार झालेलं आहे। तर हे पीठ मळायला मला फक्त अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे। तर इथे मी हे थोडंसं तूप घेतलेलं आहे, याला थोडंसं लावून घेते असं। यावर झाकण लावून हे पीठ आपल्याला 5 ते 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे, कारण की आपण यातला रवा टाकलेला आहे, तो रवा छान असा फुलला जातो। तोपर्यंत आपण साठा बनवून घेऊया। तर इथे मी हे 3 चम्मच तूप घातलेलं आहे। आता यामध्ये आपण हे 3 चमचा गव्हाचं पीठ घालायचं आहे। जर गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा देखील घेऊ शकता। आता हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया। तर इथे छान असं फेटून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता मस्त असं फ्लफी झालेलं आहे। आता याला बाजूला ठेवूया। आता आपल्या पिठाला 10 मिनिटं झालेले आहे। आता इथं बघा मस्त असं फुललेलं आहे। आता या पिठाला थोड्याशा हलक्या हाताने याला मळून घेऊया। आता याचे आपण उंडे तयार करून घेऊया। छोट्या आकारामध्ये, अशा आकारामध्ये आपल्याला याचे उंडे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे आपले हे 4 उंडे तयार झालेले आहेत। आता याचे आपण हे लाटून घेऊया। तर मी इथे पोळपाट लाटणं घेतलेलं आहे। तर इथे मी हे एक गोळा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलंय। आता हे यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे हे पीठ याला लावून घ्यायचं आहे। आता या गोळ्याची आपण अशी मोठी अशी चांगली पोळी लाटून घ्यायची आहे।
तर या ठिकाणी बघा मी इथे अशी छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे, थोडीशी जाडसरच लाटलेली आहे. आता यावर आपण हा साठा तयार करून घेतला होता ते आपण यावर लावून घेऊया. ते अशा पद्धतीने आपल्याला हे थोडं थोडं लावून घ्यायचं आहे. तर इथे आपला हे सगळा साठा लावून झालेला आहे आणि यावर हे गव्हाचं पीठ जे कोरडं आहे, कोरडं गव्हाचं पीठ यावर टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आपल्याला. आता याची फोल्ड अशी करून घ्यायचं आपल्याला. यालाही चांगलं असं फोल्ड करून घ्यायचे. यालाही थोडासा साठा लावून घेऊ आपण. यावर थोडंसं हे कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे. जसे आपण घड्या करतो तसं तसं यावर थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर यालाही थोडासा साठा लावून घेऊ आपण. आता याला हलक्या हाताने थोडंसं लाटून घेऊया. हे बघा असं लाटून झालंय. आता याला थोडासा आपण अजून साठा लावून घ्यायचा आहे आणि यावर थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं. असं हे करून घेतलं ना ते अगदी छान असे त्याचे लेयर्स खूप सुंदर असे पडतात आणि हे व्यवस्थित असं मिटून घ्यायचं आहे. हे बघा आता याला देखील छान असं लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे. तर याची जाडी तुम्ही पाहू शकता. हे बघा एवढीच ठेवली आहे मी जाडी. असं तुम्ही घडीवर घडी करून घेतली ना त्याचे लेयर्स खूप जबरदस्त पडतात आणि हे खायलाही खूप टेस्टी लागतात असे. आता याला आपण चाकूच्या सहाय्याने कट करून घेऊया. तर छोट्या आकारामध्ये याला कट करून घ्यायचं आहे. जसे तुम्हाला लागतील त्या पद्धतीने याला कट करून घ्यायचे. हे बघा मस्त असे लेयर्स पडलेत. बघा मस्त असे लेयर्स पडलेले आहेत आणि तळल्यानंतर याचे डबल असे लेयर्स होतात. तर खूप जबरदस्त असे होतात हे. तर याच पद्धतीने आपण हे सगळे कट करून घेऊया. तर याच पद्धतीने आपण हे सगळे पालकाची खारी तयार करून घेऊयात. तर या ठिकाणी बघा इथे मी तयार करून घेतलेली आहे. आता याला आपण तळून घेऊयात. तर इथे मी हे गॅसवर तेल गरम करायला ठेवले. आता आपलं तेल गरम झाले की नाही चेक करून घेऊयात. तर इथे मी थोडंसं हे पीठ टाकून बघते. तर इथे आपलं हे तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता एक एक करून आपण हे यामध्ये घालायचे आहे. एक वेळेस अशा करून बघा खूप सुंदर असे हे लागतात. खायला हे खूप जबरदस्त लागतात. लहान मुलं नेहमीच पालक खात नाही. काही जणांना आवडत पण नाही पालक. तर पालकापासून हे खारी नक्की बनवून बघा. तुम्हाला देखील नक्की आवडतील. तर इथे मी हे सगळे टाकून घेतलेले आहेत. व्यवस्थित यामध्ये करून घ्यायचं. आता इथे गॅस थोडा मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि याला आता मस्त असे तळून घेऊया आपण. वरी असे हळूहळू येत आहेत. तर याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत. तर बघा एक एक पदर असा मस्त असा मोकळा मोकळा व्हायला आहे. तर या ठिकाणी बघा या खारीला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि खूप जबरदस्त तळलेले आहेत आणि याचे लेयर्स तुम्ही पाहू शकता खूपच छान असे आलेले आहेत. आता याला एक आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया. याला सगळे आता आपण हे एका प्लेटीत काढून घेऊया. तर इथे मस्त असे तळून झालेले आहेत. अशाच प्रकारे आपण हे सगळे यामध्ये तळून घ्यायचे आहे. तर इथे मी हे सगळे पालकाची मठरी तयार करून घेतलेली आहे. तर याला तुम्ही खारी देखील म्हणू शकता. पण इथे खूप जबरदस्त असे तयार झालेले आहेत. प्रत्येक लेयर्स तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असे लेयर्स पडलेले आहेत. तर याचा आवाज तुम्ही पाहू शकता. हे बघा खूपच असे कुरकुरीत आणि एकदम आतपर्यंत छान असे तळलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही हे घरी पालकाची खारी किंवा मठरी घरी नक्की ट्राय करू शकता. मुलं मस्त अशी आवडीने खातील. हे तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि 1 महिनाभर आरामात टिकतं. हवं तेव्हा तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही हे पालकाची खारी खाऊ शकता. खूप जबरदस्त लागतात.
तर या ठिकाणी बघू शकता मस्त आपली ही पालकाची खारीक किती सुंदर आपली ही बनवून तयार झालेली आहे. तर लहान मुलं नक्की आवडीने खाते. तर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एक छान रेसिपी बरोबर. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.